मामा चौकातून बोलत आहे. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून मामा चौकातून पूर्ण संभाजीनगर नव्हे तर मराठवाड्यात शिवसेना पसरवण्याचा सगळ्यात मोठा हात असेल तर तो पदमपुरा मामा चौकाचा आहे. संदीपान भुमरे असू द्या किंवा जळी असू द्या, यांनी आयुष्यात काय काम केलेलं हे यांना दाखवा म्हणावं. काय 5 वर्षात यांनी इम्तियाज जलींनी फक्त ग्रीन बेल्टमध्ये बघितलेलं आहे. संपूर्ण संभाजीनगर मतदान केंद्रात त्यांनी कधीच लक्ष दिलेलं नाही आहे. काय चंद्रकांत खैरे असो किंवा नसो, खासदार असतानाही ते सुखदुःखात होते आणि खासदार नसतानाही सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत उभं राहिलेले आहेत. त्यामुळेच यावेळेस फक्त आणि फक्त चंद्रकांत खैरे यांच्याशिवाय व्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही आहे. जनतेला पण पर्याय नाही आहे आणि इतर कोणालाही पक्षाला त्याशिवाय पर्याय नाही आहे. मी प्रदीप विठराव देवतवाल, मामा चौक, पदमपुरा, संभाजीनगर. यावेळी 2024च्या या इलेक्शनमध्ये परिस्थितीच्या अंदाजानुसार माननीय चंद्रकांतजी खैरे यांचे चान्स जास्त आहेत जिंकण्याचे आणि इतर उमेदवार पण चांगले आहेत. कोणत्या उमेदवाराला आम्हाला नाव ठेवायचं नाही आहे, पण फक्त यांचं एक खैरे साहेबांचं असं आहे का त्यांच्या कुठेही 20 वर्ष खासदार आणि 10 वर्ष आमदार राहिलेले व्यक्ती आहेत. ते वेळी अवेळी लोकांना उपयोगात पडणारे, काम येणारे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचा आजपर्यंत कोणत्याही भानगडी, लफडे, कट, कारस्थान तसला कोणताही प्रकार नसलेला हा व्यक्ती आहे. कुठेही यांच्या नावाचे तुम्हाला बोर्ड दिसणार नाही, खाली जागा ही माझ्या मालकीची, ती माझ्या मालकीची, असले काही यांचे धंदे नाही आहेत यांचे. यामुळे आम्हाला असं वाटतं का खैरेसारखा सोज्वळ माणूस यायला पाहिजे. नक्की येणार. हां, तुमचे नाव? मी भारत मंडोरे, पदमपुरा येतो. पुढचा खासदार कोण होणार? पुढचा खासदार औरंगाबाद शहराचा चंद्रकांत खैरे साहेब होणार आहे. का बरं? का बरं म्हणजे ते आता इथं सध्या महाराष्ट्राला खैरे साहेबाचीच गरज आहे. तुमचं नाव काय? माझं नाव संगीता संतोष कोठुळे. कुठे राहतात? मी जुना मोंडा गवळीपुरा. 100% जिंकणार का? 100% निघणार आहे. आम्हाला फुल गॅरंटी आहे. धन्यवाद. तुमचा खासदार कोण होणार सर? चंद्रकांत खैरे खासदार होते, त्यांना मागे विश्वासाचा अनुभव चांगला आहे. त्यांना लोकांची कामं भरपूर केलेले आहेत. आणि हे खोकेवाली जे आपले हे ना खोकेवाली काय आडनाव भुमरे, यांचे दारूचे 78 दुकान आहे. सगळ्याला गोरगरीब संसार व्हायला जाईल. त्यांना जरा मत दिलं आणि त्याला निवडून दिलं, आणखीन दुकान वाढून बरेच लोक मरतील. अखरम देवाचा विकास केला, सप्ताह करतात. आज मुलाला ते दिल्लीला होते ना, तिथे जेवण ठेवलं होतं गोरगरीबाला. त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत. हां, मी महालक्ष्मी खेळा, गंगापूर तालुका, शिवाजी रामचंद्र रोड. चालू आहे सर, तुमचं मत कोण जिंकणार? खैरे साहेब. का बरं? कारण गावोगावी त्यांचे समाज मंदिर बांधले गेले, गावोगावी त्यांचं काम आहे. भुमरे साहेबांना खेड्यापाड्यात कोणी ओळखत नाही त्यांच्या पैठण तालुक्याशिवाय. ते नक्की जिंकणार? हो, नक्की 100% जिंकणार. पूर्ण बहुमत? पूर्ण बहुमताने जिंकणार. तुमचं नाव? अशोक जगन्नाथ गव्हाणे, अच्छा. पदमपुरा. तुम्ही कधी ओळखतात त्याला? मी इथे 40 वर्षापासून पदमपुरा, तेव्हापासून ओळखतो. खैरे साहेबांना कधी ओळखतात तुम्ही? ओळखतं ते माझ्या दोन्ही मुलीच्या लग्नात येऊन गेले, त्यांना भेट झाली. हो. हां, त्यांचा स्वभाव कसा आहे, काय ते? स्वभाव एकदम मस्त आहे, एकदम चांगला स्वभाव. खैरे साहेबांचा? हां, त्यांची सूनसुद्धा आमच्याकडे येऊन गेली घरी आता 8 दिवसापूर्वी. त्यांची रॅली निघाली होती पदमपुऱ्यामध्ये. खैरे साहेबांची? आणि त्यांची सुनांची. सुनाची का? हां, काय नाव त्यांचे? ती वैजयंती काय, तिचं नाव नाही माहिती मला. 2024चा जे लोकसभाची निवडणूक चालू आहे, कोण जिंकणार? खासदार कोण होणार? चंद्रकांत खैरे. का बरं सर? कारण की मागच्या वर्षी जे वोटिंग डिवाईड झालं, त्या घात झाला होता, त्यामुळं वोटिंग बटवारा झाला सगळा. त्यामुळं चंद्रकांत खैरे जास्त नाही, 4000 काहीतरी वोटांनी, 4000 होते, 4000 काहीतरी होते, त्याच्या वोटांनी खाली गेले होते. परंतु या जास्त जोर लावून आणि उमेदवार चांगला नाही भेटल्या धनुष्यबाणला, म्हणून हा चंद्रकांत खैरे या जिंकून येण्याचे 100% चान्स आहे. नक्की जिंकणार? नक्की जिंक. 1.5 ते 2 लाखापर्यंत लीड घेणार आहे. तुमचे नाव? विनोद घनश्याम देवतवाल. कच्चे आहे ॲड्रेस? हे मामा चौक, पदमपुरा, संभाजीनगर.